तर सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर रक्षाबंधन निमित्त गोड पदार्थांमध्ये पहिला पदार्थ आहे चुरमा लाडू। तर त्यासाठी मी इथे आता एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घेतलंय आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर इथे आता लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि किती प्रमाणात तूप टाकायचं आहे हेही मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात। आता तर इथे तुम्ही बघू शकता पिठात तूप टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि हे पीठ इतपत मुटके वळेपर्यंत झालं पाहिजे घट्ट। इतपत तूप आपल्याला वापरायचंच आहे, यामुळे लाडू अगदी छान येतात। आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी घट्टसर असा पिठाचा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला। खूप पातळ नाही भिजवायचा, अगदी छान आपण पुरीच्या पिठासाठी भिजवतो तसं घट्टसर भिजवायचं आहे। तर इथे आता कणिक अगदी छान असं व्यवस्थित भिजवून झालंय, इतपत घट्ट पाहिजे। आणि हे कणिक आता 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यात टाकलेला रवा अगदी छान असा फुलून येईल। तर इथे 15 मिनिट झालेले आहेत, पीठ अगदी छान मुरलेलं आहे। आणि या पिठातले आता अगदी लहान लहान असे गोळे घेऊन अशा प्रकारे रोल करायचा आहे आणि बोटांनी व्यवस्थित प्रेस करून द्यायचं आहे। बोटांचे ठसे अगदी छान उमटले पाहिजे इतपत या पिठाला प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे याला मुठिया म्हणतात। तर आता भिजवलेल्या सर्व पिठाचे मी अगदी लहान लहान असे मुठिया बनवून घेते आणि लहानच बनवायचे जेणेकरून ते अगदी छान आतपर्यंत तळले जातात। तर इथे आता सर्व पिठाचे मुठिया बनवून झालेत, तुम्ही बघू शकता अगदी छान असे बोटांचे ठसे उमटलेले आहेत। तर एका साईडला मी आता तेल तापायला ठेवलंय, तेल अगदी छान असं तापलंय, तुम्ही बघू शकता। थोडं पीठ मी टाकून बघितलंय, लगेच वरती आलं। तर यात आता एक एक मुठिया टाकून या तेलामध्ये जेवढ्या मुठिया मावतील तेवढ्या टाकून लो टू मीडियम फ्लेमवर अगदी छान अशा तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे, जेणेकरून या मुठिया आतपर्यंत अगदी छान अशा कुरकुरीत तळल्या जातील। तर इथे आता मुठिया अगदी छान अशा तळल्या जात आहे। तर तुम्ही बघू शकता इतपत रंग चेंज झालेला आहे, अगदी छान असा रंग बदललेला आहे। मुठिया तळून झाल्या आहेत, मी त्या काढून घेतल्या आणि अशा प्रकारे आता राहिलेल्या सर्व मुठिया मी तळून घेतल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आतपर्यंत तळल्या गेल्या आहेत। आणि आता या सर्व मुठिया अशा प्रकारे हाताने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यांचे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमध्ये अगदी छान असे बारीक करता येईल। त्यानंतर इथे आता मी मिक्सरचं लहान भांडं घेतलंय आणि त्यामध्ये मावतील तशा थोड्या थोड्या मुठिया टाकून अगदी छान असं जाडसर मिश्रण करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अगदी छान रवेदार असं मिश्रण तयार होतंय। तर सर्व मुठिया मी आता मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेत। तर त्यामध्ये आता अर्धा चमचा जायफळ आणि वेलचीची पूड टाकून घेतली आहे, थोडेसे बारीक केलेले काजू, थोडे बारीक केलेले बदाम टाकून घेतलेत आणि त्यानंतर इथे आता अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय। तुम्हाला आवडत असेल तर टाका, आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर इकडे मी आता कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तूप टाकून घेतलंय। बऱ्याचदा या लाडूंना जास्त तूप वापरलं जातं, पण आपल्याला जास्त तुपकट लाडू नाही करायचे, म्हणून मी फक्त 4 चमचे तूप टाकून घेतलंय आणि त्यामध्ये आता 2 वाटी गूळ टाकून घेतलाय। सर्व साहित्य मोजायला एकाच वाटीचा तुम्ही उपयोग करा। तर हा गूळ आता अगदी छान असा वितळून घ्यायचा आहे। या गुळाचा आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही। तर इथे तुम्ही बघू शकता पाक अगदी छान असा तयार झालाय, गूळ मस्त वितळलेला आहे, खडे वगैरे काही राहिलेले नाही। तर हाच वितळलेला गूळ आता 1 मिनिट शिजवून तो मी तयार मिश्रणात टाकून घेतलाय। 1 तारी 2 तारी कोणताही पाक नाही करायचा, अगदी साधे आणि सोपे लाडू आहेत हे। आणि आता गुळाचा पाक टाकून
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे थोडा वेळ चमच्याने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडं कोमट झालं की हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मिश्रण अगदी दाणेदार तयार झालंय, खूप छान लाडू लागतात हे। तर आता गुळाचा पाक व्यवस्थित मिक्स झालाय आणि आता तुम्हाला हवे त्या आकारात आता लाडू बनवून घ्यायचे, लहान मोठे तुम्हाला पाहिजे तसे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान आणि अप्रतिम असा लाडू तयार झालाय। तर मी अशा प्रकारेच राहिलेले सर्व लाडू बनवून घेते। अगदी साधे सोपे आणि झटकन तयार होणारे हे चुरमा लाडू तयार झालेत। त्यानंतर दुसरा गोडाचा पदार्थ आहे बेसन बर्फी। तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यात 1.5 वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घेतलंय आणि त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घेतला, इथे मी रवा टाकून घेतलाय आणि आता गॅस चालू करून 3 ते 4 मिनिट बेसन पीठ आणि रवा अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यात तूप वगैरे लगेच नाही टाकायचं आपल्याला, असाच भाजायचं आहे 3 ते 4 मिनिट। तर इथे आता 3 ते 4 मिनिट मी बेसन पीठ आणि रवा अगदी छान असा भाजून घेतलाय। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे आता मी अर्धी वाटी तूप घेतलंय। हे तूप आपल्याला एकदमच नाही टाकायचं, अगदी थोडं थोडं टाकत राहायचं आणि बेसन पीठ आणि रवा मिक्स करत राहायचं आहे। तर अशा प्रकारे 2-2, 3-3 चमचे तूप टाकून परत मिक्स करत बेसन पीठ आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे। या बर्फीमध्ये आपण चणा डाळीच्या पिठाबरोबरच रवा टाकल्यामुळे ही बर्फी खूप छान लागते खाताना। तर इथे आता अर्धी वाटी तूप सर्व संपलेला आहे। थोडं थोडं तूप टाकून मी अगदी छान असं बेसन पीठ आणि रवा छान भाजून घेतलाय। केव्हाही बेसनची बर्फी करताना किंवा बेसनचे लाडू करताना बेसन पीठ भाजायला कंटाळा करायचा नाही, अगदी छान खमंग असं भाजून घ्यायचंय। तर इथे आता बेसन पीठ आणि रवा तूप सुटेपर्यंत छान भाजून घेतलाय मी आणि थोडा कोमट झाल्यावर त्यामध्ये मी 1 वाटी पिठी साखर टाकली आहे आणि त्यानंतर थोडीशी जायफळही किसून टाकलंय मी। आवडत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही वेलची पूड टाकली तरीही चालेल। त्यानंतर इथे मी टिफिन घेतलाय आणि त्या टिफिनला बटर पेपर लावून बटर पेपरला तूप लावलंय आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतलेत बारीक कापून। तर इथे आता मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालंय आणि हे तयार मिश्रण आता मी टिफिन मध्ये ओतून घेतलंय। तुमच्याकडे दुसराही गोल आकाराचा डबा असेल तर तोही तुम्ही वापरू शकतात। तर इथे आता मी चमच्याने अगदी छान असं सेट करून घेतलंय सर्व मिश्रण। तुम्ही बघू शकता अगदी छान असं तूप सुटलेलं आहे, म्हणून तुम्हाला मिश्रण जर कोरडं वाटत असेल भाजताना तरीही तूप टाकू नका, कारण नंतर भरपूर तूप सुटतं याला। तर हा डबा आता अगदी 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे किंवा वरतीही ठेवू शकतात तुम्ही। तर इथे आता अगदी छान अशी बर्फी सेट झाली आहे। 15 ते 20 मिनिट मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्यानंतर सुरीने कडा लूज करून अशा प्रकारे एका ताटात मी टिफिन मधलं मिश्रण काढून घेतलंय। तुम्ही बघू शकता अगदी छान असं सेट झालंय। तर आता मी त्यावरचा बटर पेपर काढून घेते। तुम्ही बघू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे। तर या रक्षाबंधनला तुम्ही अशा प्रकारे बेसन आणि रव्याची बर्फी नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुमच्या भावालाही आवडेल। तर इथे आता मी बर्फी कट करून घेतली आहे, तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकतात। तर इथे मी आता बर्फी सर्व कट करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आलेली आहे। तर बेसन बर्फी तयार आहे। पुढचा गोडाचा पदार्थ आहे मैदा बर्फी। तर त्यासाठी मी इथे आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेतलंय। तूप अगदी छान असं मेल्ट झालंय। त्यानंतर त्याच्यात 1.5 वाटी मैदा टाकून घेतलाय आणि हा मैदा आता अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। 5 ते 7 मिनिट मस्त भाजून घ्यायचा आणि मैदा भाजताना तुम्हाला जरी कोरडा वाटत असेल तूप टाकू नका, मी सांगितलेलं प्रमाण तेवढंच घ्या तुपाचं, अर्धी वाटी। तर इथे 5 ते 7 मिनिट मस्त मैदा असा भाजून झालाय। परत मी आता 5 ते 7 मिनिट हा मैदा भाजून घेते। जेवढा मैदा अगदी छान असा भाजला तेवढी या बर्फीची टेस्ट अप्रतिम लागते। तर इथे अगदी मस्त असा
मैदा भाजून झालाय, तुम्ही बघू शकता रंग पूर्ण चेंज झालेला आहे। त्यानंतर मी त्यामध्ये आता 2 चमचे दूध पावडर टाकून घेतली आणि आता गॅस बंद केला आहे। मैदा गरमच आहे, त्यामध्येच ही दूध पावडर छान भाजली जाते आणि हे मिश्रण आता एका साईडला ठेवून कोमट होऊ द्यायचं आहे। मिक्स करत राहायचंय थोडंसं, कारण मैदा हा गरम आहे। तर मिश्रण आता कोमट होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। तोपर्यंत एका साईडला मी इथे टिफिन घेतलाय, टिफिनला बटर पेपर लावून तूप लावून घेतलंय आणि थोडेसे काजू बदाम पिस्ता बारीक काप करून टाकून घेतलेत खाली तळाशी। त्यानंतर इथे आता भाजलेला मैदा अगदी छान असा गार झालाय आणि त्यामध्ये आता पाऊण वाटी पिठी साखर टाकून घेतलीये। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, कमी जास्त नका करू। तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल तर थोडी पिठी साखर वाढवू शकतात, पण 1.5 वाटी मैद्याला पाऊण वाटी पिठी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। या स्टेजला तुम्हाला मिश्रण खूप कोरडं वाटेल, पण तूप टाकू नका। तर यामध्ये मी 2 ते 3 वेलची बारीक कुटून घेतल्यात आणि ती वेलची पूड टाकून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आणि हे तयार मिश्रण आता टिफिन मध्ये टाकून घ्यायचंय आणि आता हे मिश्रण चमच्याने प्रेस करून किंवा उलटणीने प्रेस करून अगदी छान असं सेट करून घ्यायचंय टिफिन मध्ये। तर आता तुम्हाला दिसेलच की या मिश्रणाला किती तूप सुटलेला आहे, कोरडं अजिबात नाही। तर हे मिश्रण आपण टिफिन मध्ये जेव्हा सेट करतो तेव्हा भरपूर तूप सुटतं। तर आता हा डबा सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवा किंवा रूम टेम्परेचरवरही गार होऊ दिलं तरी चालेल। तर इथे आता अर्धा तास मी फ्रीज मध्ये ठेवला होता, छान सेट झाली आहे बर्फी। तर सुरीने साईडच्या कडाया लूज करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका ताटात मी आता काढून घेतलंय। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं सेट झालंय मिश्रण सर्व। त्यानंतर आता मी बटर पेपर काढून घेते आणि तळाशी ड्रायफ्रूट टाकल्यामुळे अगदी छान दिसते ही बर्फी। तर इथे आता मी सुरीने व्यवस्थित पीस करून घेते। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही बर्फीचे पीस करू शकता। तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, खूप छान टेस्ट लागते या बर्फीची, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर इथे आता अगदी छान आणि झटपट अशी पाक न करता मैद्याची बर्फी तयार झाली आहे। तर या रक्षाबंधनला तुम्ही ही मिठाई जरूर ट्राय करा, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यानंतरचा पुढचा गोडाचा पदार्थ आहे राजभोग चॉकलेट। तर त्यासाठी मी इथे सर्व साहित्य घेतलंय। तर एका साईडला आता पातेल्यात 1 ग्लास पाणी तापायला ठेवलंय आणि त्यानंतर इथे आता पाणी तापतंय तोपर्यंत चॉकलेट बनवायचा मोल्ड घेतलाय मी। त्याला खाली आता थोड्याशा गुलाब पाकळ्या टाकून घेते, सुकलेल्या गुलाब पाकळ्या आहेत यामुळे चॉकलेट खूप सुंदर दिसते। तर सर्व मोल्ड मध्ये मी गुलाब पाकळ्या टाकून घेतल्या आहेत। एका साईडला आता पाणी उकळायला सुरुवात झालंय। त्यानंतर मी दुसऱ्या पातेल्यात व्हाईट चॉकलेटचं कंपाऊंड घेतलंय। तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला किती प्रमाणात चॉकलेट बनवायचंय। आणि एक काळजी घ्यायची, हे चॉकलेट डबल बॉयलर मेथडने मेल्ट करताना वरच्या भांड्याला खालचं पाणी लागायला नको, गरम पाणी इतपतच पाणी थोडंसं कमी ठेवायचंय आणि सतत मिक्स करत राहायचंय आणि खूप काही वेळ नाही लागत, अगदी पटकन हे कंपाऊंड मेल्ट होतं। तर तुम्ही बघू शकता छान असं मेल्ट झालेलं आहे आणि हे आता व्यवस्थित गार होऊ द्यायचं आहे। तर इथे आता व्हाईट चॉकलेट मेल्ट होऊन अगदी छान असं गार झालंय। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा बारीक केलेले बदाम टाकून घेतलेत, 1 चमचा बारीक केलेले काजू टाकलेत आणि 1 चमचा बारीक केलेले पिस्ता टाकून घेतले। थोडेसे मी उरवलेले आहेत डेकोरेशनसाठी। तर इथे मी उरलेले पिस्त्याचे काप चॉकलेटच्या मोल्डमध्येही थोडे थोडे खाली टाकून घेते। तर इथे आता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर थोडीशी वेलची पूड टाकून घेतली मी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आता इथे राजभोग चॉकलेट असल्यामुळे राजभोग इसेन्स घेतलंय। हे इसेन्स फक्त 2 थेंब टाकायचे आपल्याला, जास्त जर वापरलं तर चॉकलेट कडवट लागते, म्हणून
अगदी महत्त्वाची टीप आहे की राजभोग इसेन्स फक्त 2 थेंब वापरायचं आहे, जास्त नाही टाकायचं। तर इथे आता सर्व मिश्रण तयार झालंय। चॉकलेट मोल्डमध्ये आता थोडं थोडं असं टाकून घ्यायचंय चमच्याने व्यवस्थित। तर ही चॉकलेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अप्रतिम टेस्ट लागते, खूप छान। तर नेहमी रक्षाबंधनला दुकानातून कॅडबरी चॉकलेट वगैरे विकत आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरीच राजभोग चॉकलेट एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला याची टेस्ट नक्कीच आवडेल। तर इथे आता सर्व मिश्रण मी मोल्डमध्ये भरून घेतलंय व्यवस्थित आणि त्यानंतर वरून परत थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतलेत, यामुळे चॉकलेट अगदी छान दिसेल। आणि हा मोल्ड आता थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून थोडीफार पोकळी असेल ती भरेल। आणि हा चॉकलेटचा मोल्ड आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 15 ते 20 मिनिट, अगदी छान असा सेट होतो। तर इथे तुम्ही बघू शकतात मी इथे 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये ठेवला होता, छान सेट झाले ही चॉकलेट। आता चॉकलेटच्या मोल्डमधून चॉकलेट हळूच काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकतात अगदी अप्रतिम दिसत आहेत, यांचा कलरच खूप सुंदर दिसतोय। तर सर्व चॉकलेट मी काढून घेतले आहेत। अशा प्रकारे अगदी छान साध्या सोप्या पण दिसायला सुंदर आणि टेस्ट ही अप्रतिम असणाऱ्या राजभोग चॉकलेट तयार झाल्या आहेत। त्यानंतर पुढचा गोडाचा पदार्थ आहे बुंदीचे लाडू। अगदी रवेदार तयार होतात हे लाडू। तर त्यासाठी मी इथे एक लहान पातेलं भरून चण्याची डाळ घेतलेली होती आणि ती 4 ते 5 तास आता भिजायला ठेवली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची आधी, आणि कोणतं पातेलं भरून मी चणा डाळ घेतली होती तेही दाखवते मी नंतर। तर ही चणा डाळ आता 3 ते 4 पाण्याने परत स्वच्छ धुवून चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। 4 ते 5 तासात चणा डाळ अगदी छान अशी भिजली जाते। चणा डाळ भिजवायला खूप काही वेळ नाही लागत। तर आता मी भिजलेली चणा डाळ काढून घेतली आहे, व्यवस्थित निथळून घेतली आहे। पाणी पूर्ण व्यवस्थित निथळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे मिक्सरचं भांडं घेतलंय मी आणि त्यामध्ये ही भिजवलेली डाळ थोडी थोडी टाकून अगदी जाडसर असं वाटण करून घ्यायचंय। पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला। आणि छान अशी पेस्ट तयार झाली, इथे तुम्ही बघू शकता। चण्याच्या डाळीला पाण्याची गरज नसते, बारीक करताना डाळीचंच पाणी सुटतं। तर इथे आता सर्व डाळ मी मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी टाकून छान असं वाटून घेते। तर इथे आता सर्व डाळ वाटून झाली आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकलंय मी। कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं की तो पदार्थ अगदी छान लागतो। तर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं होतं, तेल अगदी छान असं तापलेलं आहे आणि यामध्ये आता अगदी लहान लहान असे या मिश्रणाचे पकोडे करायचे आहेत। खूप मोठे पकोडे नाही करायचे, कारण लहान पकोडे केले की ते अगदी आतपर्यंत छान तळले जातात। तर या तेलात आता मावतील तेवढे पकोडे मी करून घेते आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे पकोडे तळून घ्यायचे। यांचा खूप कलर चेंज नाही करायचा, अगदी थोडेसे तळायचे, जास्त नाही तळायचे। अगदी 2 ते 3 मिनिटात हे पकोडे तळून होतात, म्हणून अगदी बारीक बारीक पकोडे बनवायचे। तर इथे तुम्ही बघू शकता मी खूप रंग चेंज नाही होऊ दिला, अगदी थोडेसे तळून घेतले। तर हे तळलेले पकोडे आता चाळणीमध्ये मी काढून घेते आणि अशा पद्धतीनेच राहिलेल्या मिश्रणाचे ही पकोडे मी काढून तळून घेते। अगदी झटपट असे तळले जातात, खूप काही वेळ नाही लागत। तर इथे आता सर्व मिश्रणाचे पकोडे तळून तयार आहेत आणि हे पकोडे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत। पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला ते बारीक करायचे आहेत। तर इथे आता पकोडे अगदी छान असे गार झालेत 15 ते 20 मिनिटांनी। त्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये हे तयार पकोडे थोडे थोडे टाकून अगदी जाडसर असं मिश्रण करून घ्यायचंय। जाड वाटायचे, खूप जास्त बारीक पावडर नाही करायची। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असं वाटून घेतलंय मी, अगदी रवेदार दिसतंय। मोतीचूर प्रमाणेच हे लाडू तयार होणार आहेत। तर आता अशा प्रकारेच राहिलेले पकोडेही मी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते। अगदी बुंदीसारखं बारीक झालंय मिश्रण, अगदी छान असं दिसतंय रवेदार। तर आता हे मिश्रण साईडला ठेवायचं आहे।
त्यानंतर आता एका कढईत इथे मी हेच पातेलं भरून सुकी चण्याची डाळ घेतली होती, एक पातेलं भरून. तर आता जेवढी चण्याची डाळ घेतली तेवढी साखर घेतलेली आहे आणि ही साखर आता कढईमध्ये टाकून घेतली. तर सुकी डाळ आपण जेवढी घेतली चण्याची तेवढीच साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर साखरेच्या अर्धा पट पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे आता साखर अगदी पूर्णपणे वितळलेली आहे. त्यानंतर हा पाक आपल्याला आता स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी 2 चमचे दूध टाकून घेतलंय. दुधामुळे काय होतं की साखरेमध्ये जी थोडीफार मळी असते ती या पाकातून निघून जाते, पाक अगदी स्वच्छ होतो. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी. तर इथे तुम्ही बघू शकतात पाकावर मळी तरंगायला सुरुवात झाली आहे आणि ही आता मळी काढून घ्यायची आहे. तर मी आता काढून घेतली सर्व मळी. तुम्ही बघू शकता पाक अगदी स्वच्छ झालेला आहे. आणि हा पाक आपल्याला आता एकतारी नाही करायचा, तर आपल्याला अंदाज करून घ्यायचा आहे बोटाला लावून की थोडासा असा चिकटसर वाटला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी असा चिकटसर पाक तयार झालाय. 1 तारी किंवा 2 तारी कुठलाही पाक करायचा नाही आपल्याला. तर इथे आता पाक अगदी छान असा तयार झालाय. त्यानंतर मी त्यामध्ये अगदी चिमूटभर लाल रंग टाकलेला आहे. तर हा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पाक तयार झालाय आपला. तर इथे मिश्रणही तयार आहे. त्यामध्ये मी थोडेसे बारीक कापून घेतलेले मनुके टाकून घेतलेत. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर थोडेसे बारीक कापून घेतलेले काजू बदाम पिस्ता टाकून घेतलेत. आणि इथे आता थोडंसं जायफळ मी किसून टाकते. तुम्ही हवं तर जायफळ नसेल आवडत तर वेलची पूडही टाकू शकतात. तर इथे आता सर्व साहित्य मी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर आता तयार पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही हा पाक अगदी थोडा थोडा टाकू शकतात, पण मी बनवलेला पाक अगदी परफेक्ट आहे, बरोबर पुरेल या मिश्रणाला. तर मी सर्व पाक टाकून घेतलाय. तुम्ही थोडासा थोडा थोडा पाक टाका, एकदमच नका टाकू. तर इथे पाक टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता हे तयार मिश्रण 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पाक अगदी छान असा मुरेल. तर इथे 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी रवेदार आणि दाणेदार असं मिश्रण तयार झालंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हव्या त्या आकारात लाडू बनवून घ्यायचे, लहान मोठे तुम्हाला पाहिजे तेवढे. अगदी साधा आणि सोपा लाडूचा प्रकार आहे. ना पाक करायचं टेन्शन ना काहीही, अगदी झटपट तयार होतात आणि दिसायला तर खूप सुंदर दिसतात. तुम्ही हे लाडू जर या रक्षाबंधनला बनवले आणि आपल्या भावाला खाऊ घातले तर त्याला असं वाटणारही नाही की तुम्ही हे घरी बनवलेले आहेत. अगदी विकत आणल्यासारखे हे लाडू दिसतात आणि टेस्टही खूप छान लागते. तर अशा प्रकारे अगदी दाणेदार असे बुंदीचे लाडू तयार झालेत. त्यानंतर पुढचा मिठाईचा प्रकार आहे स्वीट रोल किंवा तुम्ही याला मिठाई म्हणू शकतात. तर त्यासाठी मी इथे आता 1 वाटी फुटाणे घेतलेत. आपण खारे फुटाणे आणतो तेच घेतलेत. वरची साल काढून घेतली आहे आणि त्याचा आता मिक्सरमध्ये छान पीठ करून घेतलंय. आणि हे फुटाण्याचं पीठ आता चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचंय, कारण एखादा फुटाणा अख्खा राहू शकतो. तर फुटाण्याचं पीठ आता मी चाळून घेतलंय. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मी पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय. थोडी वेलची पूडही टाकून घेतली आणि हे आता व्यवस्थित बारीक करून घेते. तर साखर, खोबऱ्याचा किस, वेलची अगदी छान असं बारीक झालंय. ते फुटाण्याच्या पीठमध्ये मी टाकून घेतलंय आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून इथे आता तापवून गार करून घेतलेलं दूध वापरायचंय भिजवण्यासाठी. आणि खूप जास्त दूध लागतं असं काही नाही, अगदी थोडंसं दूध लागतं. तर मी आता हे मिश्रण थोडं थोडं दूध वापरून भिजवून घेते. तर अगदी कमी दूध लागतं आणि दुधामुळे या स्वीट रोलची टेस्ट खूप छान लागते. तर अगदी घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण अगदी छान असं भिजलं गेलंय. आणि हे आता अगदी 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे.
आणि त्यानंतर आता इथे मी एका डिशवर प्लॅस्टिकचा कागद घेतलाय आणि तयार मिश्रण ठेवून व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे त्याचा अगदी छान असा लांबट आकारात। तर इथे रोल अगदी छान तयार आहे। त्यानंतर आता मी त्यावर थोडंसं बारीक केलेली काजू बदाम पिस्त्याची पूड टाकून घेते। तुमच्याकडे जर काजू बदाम नसतील तर तुम्ही यावर आता खोबऱ्याचा किसही टाकू शकतात, पण काय होतं की खोबऱ्याच्या किसमुळे कापायला थोडंसं व्यवस्थित आकार येत नाही, म्हणून काजू बदामची पूडच वापरा शक्यतो। तर इथे आता सर्व साइडने मी काजू बदामची पूड टाकून व्यवस्थित रोल प्रेस करून घेतलाय आणि त्यानंतर आता त्याच प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये हा रोल अगदी छान असा गुंडाळून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व साइडने। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असा रोल मी गुंडाळून घेतलाय प्लॅस्टिकच्या पेपरमध्येच, दोन्ही साइडही व्यवस्थित पॅक करून घेतलाय आणि हा रोल आता अगदी 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रोल अगदी छान असा सेट झालेला आहे आणि त्यानंतर आता सुरीने अगदी छान असा रोल कट करून घ्यायचा आहे आपल्याला हव्या त्या आकारात। तर तुम्ही बघू शकता, बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटतं, इतकी छान ही मिठाई तयार होते। कुणाला वाटणारही नाही की ही मिठाई तुम्ही फुटाण्याच्या पिठापासून तयार केलेली आहे। अप्रतिम टेस्ट लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर इथे आता मी हा रोल अगदी छान असा कापून घेतलाय, पीस तुम्ही बघू शकता अगदी छान दिसतायत। तर मग काय, विकत बर्फी आणण्यापेक्षा किंवा विकत दुसरी मिठाई आणण्यापेक्षा ही मिठाई तुम्ही नक्की बनवा या रक्षाबंधनला, बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रक्षाबंधनला काय तुम्ही इतर वेळेसही बनवून खाल। तर इथे आता माझ्याकडे थोडेसे केशर आहे, मी या मिठाईला डेकोरेट केलेला आहे, अप्रतिम दिसते। तर अशा प्रकारे रक्षाबंधन निमित्त सर्व प्रकारच्या मिठाई तयार आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला नक्कीच आवडतील।